दीदी आणि दीदीचे पप्पा चालले पुढे, मी मागे मागे येते. हवामध्ये जे दिसतंय ना हे त्याच्या राऊंड मारायचं आहे पूर्ण, पण शूट काय घेतलं नव्हतं, थोडंसं घेतलं कारण हवा खूप आहे तिथं, जास्त रिस्क आहे, जास्त वरती येतं ना उंचावर, त्याच्यामुळे ना. चला सकाळी सकाळी सगळं आवरून घेतलं, भांडे वगैरे घासून आणि कपडे वगैरे धुवून टाकून दिलेले आहेत. तर चाललो आम्ही फिरायला. खूप दिवस झाले जाणंच झालं नव्हतं. चहा वगैरे घेतलं, चहाशिवाय तर काही होतच नाही बघा. आणि देवाला नमस्कार केला आणि निघतोय सगळं आवरून. तर डबा वगैरे करून घेतला होता मी सकाळीच उठून, कारण बाहेरचं कसं आता पावसाळा सुरू आहे त्याच्यामुळे बाहेरचं थोडं बंदच करतो आम्ही, म्हणजे जास्त खातच नाही. त्याच्यामुळे मग डबा घेतला आणि जार वगैरे घेतलं, पाण्याचं छत्री वगैरे सगळं घेतलं आणि आता दरवाजा लावून आम्ही चाललो आहे. इकडे तर अजिबात पाऊस नाही आहे, तुम्ही बघू शकता. असं ऊन पडल्यासारखं वाटतं. सकाळचे आता 7:15 वाजलेले होते, आम्ही निघतो आहे त्यावेळेस. तर काहीच पाऊस नाही आहे बघा इकडे, पण आम्ही जिथे चाललो आहे तिथे भरपूर पाऊस पडतो आहे म्हणे. आणि बघा ढग असेच असतात, रोज असेच असतात, पाऊस अजिबात येत नाही आहे आमच्याकडे. वाटतच नाही पावसाळा आहे, पण खूप गरम होतं, इतकं गरम होतं ना. तर पाऊस पडल्यावर थोडंसं गार वाटतं. तर आम्ही निघालो आहे. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त मजेत आहात ना? तर मी मालती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर खूप दिवस झाले आम्ही फिरायलाच गेलो नव्हतो, जसं घराचं काम सुरू झालेलं होतं तसं. तर आता घरात राहायला पण येऊन गेलो. तर दीदीचे पप्पा कधीचे बोलत होते की चला चला फिरायला जाऊ, आणि हे वातावरण अगदी छान आहे त्याच्यामुळे म्हटलं चला देवदर्शनाला तर केव्हाही जाता येतं, पण पावसाळ्यातच मग ट्रॅकिंग वगैरे करता येते, त्याच्यामुळे मग आम्ही निघालो. दीदी बसलेली आहे मागे आणि हेच गाडी चालवत आहे. तर सकाळीच निघालो, आता 7:15 वाजलेले आहेत. थोडं लवकर निघायला पाहिजे होतं, पण वेळच होतो प्रत्येक वेळेस. तर चला असो, आता इकडे पाऊस तर नाही आहे, तिकडे असेल तर मग थोडा वेळ लागेल, पण इकडनं तर निघून जाऊ. इकडे आमच्याकडे अजिबात पाऊस नाही आहे, एकच दिवस आला होता फक्त, पण इतका नाही आहे. तर चला आता निघतो आम्ही, जातोय म्हणजे रस्त्यातच पेट्रोल वगैरे गाडीत भरलं आणि निघालो. अर्धा पाऊण तासाचा प्रवास गाठला की बघा आमच्या शहरापासून पुढे एक इथे डॅम लागतो. तर हे डॅम ना भरपूर मोठं आहे, तुम्ही इकडचे असाल तर तुम्हाला माहितीच असेल हा कुठला डॅम आहे ते. तर ह्या डॅमचं नाव आहे अक्कलपाडा डॅम. बऱ्याच वर्षापूर्वीचं बांधकाम आहे बघा, भरपूर पाणी असतं इथे. तर पाणीसुद्धा पूर्ण असं चांगलं दिसतंय, म्हणजे पाऊस कमी आहे त्याच्यामुळे. आणि पुढे बघणार ना तुम्ही, पुढच्या आम्ही जिथे चाललो तिथे, तर तिथे पूर्ण गढूळ पाणी आहे. इथे खूप असं स्वच्छ पाणी दिसतं. आणि 1 तासाचा प्रवास पूर्ण केल्यावर बघा पुढे पाऊस सुरू झालेला आहे. इतका पाऊस आणि लगेच गार वाटायला लागलं बघा. खूप छान वातावरण होतं, त्याच्यामुळे मग दीदीचे पप्पा म्हणे चला फिरून येऊ एकदाचं. सुट्टी पण होती लगोपाठ, त्याच्यामुळे मग दीदी, मी आणि दीदीचे पप्पा असे तिघंच चाललो. दिवेशला त्याचे पप्पा घेऊन गेले होते, ते पण शिर्डीला फिरायला गेले होते ना, त्याच्यामुळे मग तो आणि त्याला पण 2 दिवस म्हणे फिरून आणू आणि गावाला पण त्याला घेऊन जाऊ 2 दिवस, त्याच्यामुळे मग. आणि आम्ही जिथे चाललो आहे ना तिथे त्याला घेऊन जाणं शक्यच नव्हतं, तो चढलाच नसता आणि एवढा वेळ तिथे थांबला नसता, त्याच्यामुळे मग त्याला घरी पाठवलं त्याच्या पप्पांसोबत आणि मग आम्ही चाललो आहे. तर इकडे बघा इतकं पाऊस आहे ना, अजिबात म्हणजे असं थांबलेला नाही आहे, भरपूर पाऊस आहे. तर आम्ही इथे पिंपळनेरजवळ पोहोचलो आहे, तिथे पण भरपूर पाऊस आहे. तुम्ही बघू शकता किती चिखल झालेला आहे, रस्ता तर अजिबात दिसत नाही आहे. इकडचे रस्ते इतके खराब झालेले आहेत. तर एक ट्रक गेली तर काचेवरच ते घाण उडाली होती. तर असं रस्ता तर अजिबात दिसत नाही बघा. इथून भरपूर पाऊस पडतो, पण आम्ही राहतो तिथे अजिबात पाऊस नाही आहे. दरवर्षी तसंच असतं. तर तुम्ही हे बस स्टँड आहे बघा पिंपळनेरचं, तर तुम्ही बघताय कसं चिखल झालेलं आहे. आणि याच्या पुढे आता रेनकोट घेण्यासाठी आलेले आहे बघा, पिंपळनेरची गाडी थांबवली आणि खाली रेनकोट घ्यायला. तर साधेच रेनकोट घ्यायचे होते दीदीचे आणि दीदीच्या पप्पांचे होते, पण काही आणलेले नव्हते आणि ते जरा जाड होते. ट्रान्सपरंट नाही का, पिशवीसारखे कॅरी बॅग असते, कॅरी बॅग सारखे दीदी नाही, कलरमध्ये नको, साधे तसे नाही का, जाऊ दे दे. हां हे व्हाईट कलर आहे. कितीला आहे? ब्ल्यू कलर 100 रुपयाला. ब्ल्यू कलर नको दे, गुलाबी दे 2 आणि एक हा दे. नीट सांग ना.
गुडघेपर्यंत येतं ना, 70ला दे ना. 3 घ्यायचे. हा ना, जास्त मार्जिन नाही राहते. ब्ल्यू आणि हेच आहे का? हा, पिंक आहे, ब्ल्यू आहे आणि व्हाईट आहे. असं आहे का? चालेल, हे 3 दे. चांगले आहेत ना? हो चांगले, काय टेन्शन नाही. हा, किंमत नीट लाग. व्हाईट आहे. काढू नको, जाऊ दे. हां, सुट्टे नाही पाहिजे. नाही. रेनकोट घेतलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला. तर 2-2.5 तास लागत असतील. रस्ता इथून खूप खराब आहे, त्याच्यामुळे मग थोडं हळूहळू जातो आहे आणि पाऊस पण येतो आहे त्याच्यामुळे. आणि तुम्ही बघू शकता किती चिखल आणि किती पाऊस येतो आहे इकडे. आमच्याकडे बघितलंच तुम्ही तर अजिबात पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे तिकडनं पटापट आलो. पण इथून ना भरपूर असा पाऊस आहे बघा. तर पिंपळनेरपासून 22 किलोमीटर अंतरावर आहे हे मांगीतुंगी हे ठिकाण आणि भिलवाड हे गाव आहे तिथून. तर आम्ही थोडं पुढे निघून गेलो, ही कमान बघितलीच नव्हती. तर आता रिटर्न आलो आणि इथून जायचं आहे बघा. इथे कमान दिलेलीच आहे, इथे नाव वगैरे सगळं आहे, पाटी वगैरे आहे, त्याच्यामुळे सोपं आहे इथून जायला. आणि थोडे थोडे अंतरावर बोर्ड दिलेले आहेत ना, त्याच्यामुळे काही म्हणजे इकडे तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. तर बघा पुढे पण छोटासा बोर्ड आहे. तर पिंपळनेरपासून 22 किलोमीटर अंतरावर भिलवाड हे गाव आहे आणि त्याच्यासमोरच मांगीतुंगी हे डोंगर आहेत. आणि तिथे जैन धर्मीयांचे पहिले तीर्थकर भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. तर आमच्या शहरापासून आहे ना जवळच आहे, तरी पण आम्हाला म्हणजे इतके वर्ष झालं कधी वाटलं नव्हतं की जाऊ असं. म्हणजे तिथे इतकं भारी आहे, कोणी सांगितलेलंच नव्हतं. तर आज आम्ही चाललो आहे आणि खूप दिवसापासून चालू होतं आमचं जायचं कुठं जायचं. पण बघा मंदिराच्या ठिकाणी तर सहज आपण पोहोचतो तिथे. म्हणजे गाडी वगैरे सगळे कष्ट घ्यावे लागतात तिथे जाण्यासाठी, त्याच्यामुळे म्हटलं चला अशा ठिकाणी जाऊ तिथे कोणी हिंमत करत नसेल. तर समोर दिसत आहे तुम्हाला हे मांगीतुंगी डोंगर आहेत. तर तिथे पोचलो आहे. तिथे सुद्धा कमान दिलेले आहेत बघा. पायी जायचं असेल तर तिकडच्या कॉर्नरने जायचं आणि आम्हाला गाडीने जायचं आहे. तर इकडे टर्न घेऊ आम्ही आणि पुढे गाडी पार्किंगसुद्धा आहे बघा. तर इथून आता विचारलं आम्ही आणि चाललो आहे आता पुढे. हाँ बस से जाएंगे, इतना कवर नहीं होगा ये, 11 बज गए। हाँ बहुत तीन। चला आम्ही निघालो, रेनकोट वगैरे घालून घेतलं आणि खाली आता पण निघालो. ट्रेकिंग दीदी इकडे बघ, दीदीच काठी दिली तिच्या हातामध्ये आणि चाललोय आता. गाडीने जाऊ आम्ही, कारण पुढे पण कवर करायचं आहे, त्याच्यामुळे मग गाडीनेच जातो. नाहीतर मग पायी गेलो असतो तर मग 3 तास लागले असते, 3-4 तास. आणि पाऊस पण भरपूर चालू आहे इकडे, त्याच्यामुळे चला आता शॉर्टकट जातो गाडीने. गाडी खाली लावली आणि इथे बघा तिकीट वगैरे घ्यायचं असतं. गाडीचे तिकीट एका सीटला 200 रुपये तिकीट आहे. तर आमचे तिकीटं काढले आणि हे गेट जे दिसतंय तिथे त्याच्या पुढे गाडी आहे बघा, त्यांचीच गाडी असते ती. दुसरं कोणी घेऊन जात नाही, कारण खूप रिस्की आहे. दुसरे ड्रायव्हर घेऊन जाऊ शकत नाही आणि रस्ता पण कच्चा आहे, त्याच्यामुळे त्यांची सवय झालेली आहे. म्हणून मग ते 8 किंवा 9 लोक घेऊन जातात एका गाडीमध्ये. आणि काठे याच्यासाठी घेतलेले आहेत बघा. तर वरती ना भरपूर माकडं आहेत, तर ते लगेच म्हणजे अंगावर धावतात. त्यांना खाऊ वाटतं, पिशवी दिसली की, लोकांकडे पिशवी दिसली की मग खाऊ वाटतं त्याच्यामुळे. तर इथून आहे ना तुम्हाला पूर्ण व्ह्यू बघायला मिळेल. जिथपर्यंत गाडी जाते ना तिथपर्यंत मी पूर्ण शूट घेतलेला आहे बघा. किती भयानक रस्ता आहे, वाटत पण नाही आहे की इथे गाडी जाऊ शकेल असं. मी पूर्ण बॅक साईडने शूट केलेलं आहे बघा. खूप छान वातावरण आहे आणि हे असं सेफ्टीच्या दृष्टीने असं जाळे वगैरे लावून घेतलेली आहे त्यांनी. तर इतकं भारी वाटत होतं. आता तुम्ही रस्ता बघा की आपल्या ज्या 4 व्हीलर आहेत ना त्या नेऊ शकत नाही आपण, त्याच्यामुळे मग त्यांच्या सेपरेट गाड्या असतात, त्याच गाड्या ते नेतात ते लोक.
आणि तेच लोक ड्रायव्हिंग करतात त्याच्यामुळे. आणि गाडीसुद्धा एकदम हळूहळू जात होती. पण तर आम्ही 8-9 लोक बसलेले होतो. तर जशी जशी गाडी वरती जात होती ना तसं तसं म्हणजे असं खालचा व्ह्यू बघायला खूप छान वाटत होतं. आणि पहिल्यांदाच आम्ही तिघं अनुभवतोय ना. लोक इतके लांबून लांबून येतात, म्हटलं आपण काय इतके लेट आलो असं वाटत होतं मला. तर खूप छान वाटत होतं बघा. रस्ता तुम्ही बघू शकता, फक्त कडेने अशी थोडीशी साईड पट्टी लावलेली आहे आणि इथून पुढे तर मोकळंच आहे बघा. थोडं थोडं लावलेलं आहे त्यांनी. इतका सरळ असा वाकडा तिकडा रस्ता जातो ना. आणि भीती पण वाटत होती, पण म्हटलं चला ही भीती काढायची आणि जायचं. नाही तर मग भीती मनात राहिली की मग काहीच करू शकत नाही बघा, कुठलीही गोष्ट असो. तर आणि बघून आलो ना तेव्हा इतकं रिलॅक्स फील होत होतं. वाटत नव्हतं की एवढं शक्य होईल आमच्याकडून. पण दीदी पण तिने पण छान कवर केलं आणि आम्ही दोघांनीसुद्धा. आणि एक कपल तर असं होतं बघा, त्यांच्याकडे ना खूप लहान लहान मुलं होते, दोघांचे 2 मुलं होते. आणि एक तर बाळ इतकं लहान होतं तरीसुद्धा ते आलेले होते. आम्हाला नवलच वाटत होतं त्यांना बघून. तर रस्ता बघू शकता तुम्ही, जशी जशी वरती गाडी जाते तसं तसं भारी दिसतं. आणि समोर थोडंसं डॅम असेल छोटासा, तो पण दिसतोय बघा. खूप भारी वाटत होतं. आणि इथे येण्याचं कारण म्हणजे बघा, पावसाळ्यातच छान दिसतं त्याच्यामुळे आलो. आणि एवढा पाऊस सुरू होता, म्हणजे थेंब थेंब चालूच होतं ना. तरीसुद्धा आम्ही वरती जेव्हा चढत होतो ना तेव्हा घसा कोरडा पडत होता बघा. आणि उन्हाळ्यात तर खूप दम लागेल, पाणी लगेच लागेल. त्याच्यामुळे ना म्हटलं चला पावसाळ्यातच जाऊया. आणि थोडं गार पण होतं आणि निसर्गरम्य वातावरण असतं ना पावसाळ्यात, त्याच्यामुळे म्हटलं चला याच वातावरणात जाऊ. काही झालं तरी आपण जायचंच वरती, असं आम्ही ठरवलेलं होतं. आणि निघालो आता आम्ही. बघा रस्ता तुम्ही बघू शकता कसा आहे तो. मी थोडा व्हिडिओ आहे ना स्पीडने केलेला आहे, तो जास्त मोठा होता, वेळ लागला होता आम्हाला वरती जायला. गाडीत गेलो होतो तरी पण, कारण आम्हाला रिटर्न घरी जायचं आहे ना त्याच्यामुळे. नाहीतर मग पायऱ्या जर बघितल्या तुम्ही तर 3000 पायऱ्या आहेत बघा. पूर्ण खालून तर वरपर्यंत 3000 पायऱ्या आहेत. आणि वरती जसं गेलं ना तसं पायऱ्याची साईज ना थोडी कमी कमी होत जाते. त्याच्यामुळे ना भीती वाटत होती. दीदीचे पप्पा म्हणे चला आपण गाडीने जाऊ, आपल्याला काही जमणार नाही एवढं खालून पायी जाणं, शक्य नाही होणार. त्याच्यामुळे मग आम्ही गाडीने गेलो. तर पूर्ण म्हणजे निम्मी डोंगरापर्यंत हा रस्ता जातो, म्हणजे डोंगरापर्यंत गाडी जाते, अर्ध्या डोंगरापर्यंत गाडी जाते. आणि तिथून पुढे तर तुम्ही व्हिडिओ बघणारच आहात. सोपा आहे येण्याचा मार्ग, काही एवढा अवघड नाही आहे. तुम्ही गाडीने, टू व्हीलरने, कशानेही येऊ शकता. इथेपर्यंत बस येतात. इथे यात्रासुद्धा भरते बरं का, मांगीतुंगीची यात्रा असते, दिवाळीच्या वेळेस असते. भरपूर मोठी यात्रा असते इथली पण. तर आता बरंच वरती आलो आहे बघा, तर खाली कसं दिसतंय. मी कॅमेऱ्यामध्ये फक्त पकडून ठेवला होता स्टँडला, कसं शूट होतं आहे काय होतं आहे ते मला नंतर मी बघितलेलं होतं. आणि फक्त इकडे तिकडे मी स्टँड करत होते आणि तसं शूट झालं बघा. थोडंसं इथे राऊंड मारायला थांबली होती गाडी, कारण रस्ताच इतका म्हणजे भयानक आहे ना, तर भीती वाटत होती. असं वाटत होतं गाडी मागे येते की काय. हे पूर्ण आभाळ आहे बरं का, आभाळ आलेलं आहे. तर ते आभाळच डोंगरावर दिसतं, पण मोबाईलमध्ये असं वाटतं धुकंच पडलेलं आहे. इतकं सरळ होतं ना रस्ता. तर बऱ्यापैकी वरती येऊन गेलो आहे आम्ही.
आम्ही पोहोचलो तिथेपर्यंत आणि इथपर्यंतच गाडी येते बघा. तर लगेच माकडांचं दर्शन झालं. भरपूर इथे माकडं आहेत. जास्त उंचावर माकडं नव्हते, खालीच होते इथपर्यंत. आणि लिफ्ट वगैरे लावून घेतलेली आहे त्यांनी, तर मस्त सुविधा केलेल्या आहे. तर आता आम्ही उतरतो आणि हे माकडांना बघून भीतीच वाटत होती. हे बघा भरपूर होते, म्हणून मग ते लोक ना खाली काठे विकत होते. 20 रुपयाला एक काठी होती. म्हटलं हे काठे का बरं विक. आम्ही गाडीतून उतरलो आता. तर हा बघा, हा मम्मी आहे त्याची. त्याची माझ्याकडे केळी मग एकाला दिलं की सगळेच ते गोळा होतात आणि नव्हते, एकीलाच दिलं. तर आता जातोय आम्ही लिफ्ट. काय हळू आणि हे लागत असेल ते माकडे. माकडं मागे लागायचं आणि बघायचं. लिफ्ट आलेली आहे, तर आम्ही आता लिफ्टमध्ये बसतो. आधी दर्शन घ्यायचं, फोटो वगैरे घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग ट्रॅकिंगला सुरुवात करायची. असं झालं होतं आमचं, म्हणजे असं केलं होतं. हे लोक पण आले होते, तर मग 8 किंवा 9 जणांना ते लिफ्टमध्ये बसवतात. जास्त लोक चढू देत नाही ते. तर आता जातोय आम्ही हळूहळू. या बघा वयस्कर आजी आहेत, त्यासुद्धा आलेल्या होत्या आणि हे मुलंसुद्धा घेऊन आले बरं का. ते छोटे छोटे मुलं, छोटी दीदी पण आली, त्यांनाही दादा मिळते. चला आता थांबलेलं आहे लिफ्ट आणि आता निघतो बाहेर. तर बघा आम्ही आता निघालो आणि माकडे इतके जमा होत होते ना. बाप इकडं पण दर्शन. हाँ 8 आदमी. थांब ग माझं नको. आपण फोटो घे ना. फोटो जाऊ दे. काठी मी पप्पा घेऊन गेले. तो स्टँड पण चल ग दीदी, चल ग बाय वाली. पुढे भेटतील अजून. चला आता बघा, हे इथून सुरू होतं. तर इथून असं पायी जाणार आहोत आम्ही. आणि वरती डोंगर दिसत नसेल कारण तिथे ना आभाळ आलेला आहे म्हणून.
तर लिफ्टमधून आलो की गेटवरून बघा असा काहीसा व्ह्यू दिसतोय आणि इथे खाली हे लोक उभे आहेत ना तिथपर्यंत गाडी येते त्यांची. चला आता जातो आम्ही. इथे काही खायला कसे घेऊन येणार, त्याच्यामुळे इथे काहीच भेटत नाही. खाली भेटेल पण बागा 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 बागा. आम्ही आता वरती चाललो ट्रेकिंगला. जोडीदार पण आहेत मागे. लिफ्टमध्ये गेलो ना तर हे बघा इकडे का इकडे का ही जाळी बघितलं ना पर्यंत लावलेली आहे. तर चला वरती दर्शन वगैरे घेतलं, फोटो वगैरे काढले. आता जातोय पुढे. खूप तर अशी लावून घेतलेले आहेत बरेच पुढेपर्यंत. इथून अशी जाळी वगैरे लावलेली आहे सेफ्टीसाठी. मस्त पुढे पुढे जात होती पण एका ठिकाणी जाळी फाटलेली होती तर मध्ये आलं दिदी पण छान वाटत होतं. खरं सांगते तुम्हाला दिदी एकदा नक्की इथे भेट द्या, एकदा नक्की ट्रेकिंगसाठी या. खूप भारी वाटतं. चला पुढे चप्पल वगैरे चालत नाही तिथे. जावे का घाण होते काय होत नाही. चला काढून जावं लागतं. तर एकच होता ना त्याच्यामुळे यांना म्हटलं एक केळी तरी द्या याला, नाहीतर मग खाली दिली असते ना तर सगळे जमा होतात आणि मग ते अंगावर धावतात. त्याच्यामुळे मग याला पण दिलं बघा. बाय सगळे केळी. सामान घेऊन जाणं शक्य नाहीये. आपल्याला चढणं म्हणजे जीवावर येते त्याच्यामुळे सामान होत नाही. तर इथून बघा जी जाळी लावलेली होती ना तिथून अशा पायऱ्या आता केला ना ग देताना शो सलग पायऱ्या राहतील आणि पुढे पण थोडासा आहे. पुढे तुम्हाला बघायला मिळेल सगळ्या पायऱ्या चढायच्या आहेत. तर आम्ही तुंगीवर चाललो. मांगी इकडे आहे. आम्ही तुंगीवर चाललोय. तर तुंगीचा रस्ता जास्त अवघड आहे, तो पूर्ण स्ट्रेट आहे. मांगीवर थोडंसं असं स्लोप देऊन आहे. तर वरती गेलो आणि थोड्या वेळाने मी शूट घेत होते. तर समोर दिसते तुम्हाला तिथे जायचं आहे आणि इकडच्या साईडला मांगी आहे. रस्ता आहे थोडासा आणि एकदम छोटासा रस्ता आहे बघा, पण सेफ्टी केलेली आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही. आणि खाली बघितलं तर सरळ असं दरी दिसते. तर ह्या पायऱ्या आहेत, अशाच पायऱ्या असतात बघा, कंटिन्यू चालायचं असं असतं. पण वातावरण एकदम छान आहे, खूप भारी वाटलं मला तर.
तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही एकदा नक्की इथे भेट द्या. इतकं सुंदर छान वातावरण कुठेच बघायला मिळणार नाही तुम्हाला. दीदीचे पप्पा चालले मागे ना, खूप हवा होती तर माझा तोल जात होता. तिथे जोरात हवा लागली होती. तर इथून असा प्लेन रस्ता आहे, पायऱ्या नाही, पुढे पायऱ्या चालू होतील. आणि आता चाललोय. खूप छान धुकं पडलेलं आहे बघा. आणि तिकडे जरा ऊन दिसतं आणि इकडे पूर्ण असं धुकं येईल. लगेच 5-5 मिनिटात धुकं पडतं, 5-5 मिनिटात बंद होतं ते. इकडे पण अशी खोलदरी आहे बघा. चालली हळूहळू. किती छान आहे का? हो ना, धुकं पण पडलेलं आहे बघा. इथं पहा, खाल किती खोलदरी दिसते. चला आम्ही चाललोय आता. मागे ना खूप जोरात हवा होती, पुढे चालले होते. पुढे खूप मोठं शिखर आहे. आता तिकडचं हे मांगी का तुंगी, हे तुंगी आहे ना. हा, तुंगी आहे. इकडं तुंगीकडे चाललोय आम्ही. मांगी बाकी आहे, तिथे फक्त वरती गेलो होतो मूर्तीजवळ. आणि तिकडून खाली कसं जायचंय? परत यायचंय. असंच जागी सातर. पप्पा सर का ना तिकडं. आता मी चाललोय तुंगीला.
चलो चलो आगे, पीछे मत देखो। हाथ पकड़ गए, ए दीदी से हाथ पकड़। चल भाई। पाणी बिणी का खावा? हाँ पाणी तेव्हा समजत नाही का पाणी आणायचे बॉटल. मला सांगा तर तुम्ही. धुकं पडलेलं आहे सगळं, काहीच दिसत नाही बघा. आता 5 मिनिटात चांगलं होतं, परत धुकं पडलं. आता थोडं राहिलं, सगळे खूप दमून गेले. आणि वरती चढायचे. हां हां, अजून वर चढायचं. हाँ बापरे, किती किती उंच आहे. हाँ थकले हो? मागे चढायचं, मी नाही चढणार आहे आता. थोडं वरती. त्याच्यामुळे दुखायचं चालू आहे. येऊन काय फायदा का मग? फायदा काय आहे? हे लोक बघ लहान लहान पोरं घेऊन येतात. मूर्ख आहेत ते एवढे यायला लाव. वरती माकडं पण नाही येत. काही इकडं कडाका नाही येत. हा इथं बसू ना अगं मग. किती भारी बॅगी. सहज दर्शन होतं. पण असं आम्ही पोहोचलो फायनली तुम्ही या मंदिराजवळ. आता थोडं राहिलेलं आहे, आता पोचण्यात आहे. दीदी खूप थकून गेली. नाही नाही म्हणते, दीदी कंटाळा करते. हळू बोला. पण आता तिला घेऊन जातो. थोडं राहिलं आता. हा त्याच्यामुळे ना काठी आणावीच लागते. तर दीदीच्या पप्पानी काठी हातात घेतली. आता धुकं चाललंय, कमी कमी होतंय आता धुकं, पण हवा एकदम जोरात आहे. एकदम वरती आलो आम्ही. आता 10 मिनिटाचा रस्ता आहे फक्त, पण इतके पाय दुखत आहे ना. एकदम टेकडी अशी उंच
सरळच आहे त्याच्यामुळे लगेच दम भरतो आणि पाय पण दुखायला लागतात. गॅप वगैरे अजिबात नाही त्याच्यामध्ये. बघा असं पूर्ण उतार आहे आणि तिकडे आहे मांगी आणि आम्ही तुंगीला आलोय. तिकडचं बाकी आहे अजून. पोहोचलो आता. हे शेवटचं आहे. आता इथपर्यंत यायचं होतं. इथून गेलो. आता आम्ही पोहोचलो आता. हवा खूप चालू आहे इथे वरती आणि काय रे हवेचा आवाज येत असेल तुम्हाला. तरी आणि धुकं आलेला आहे बघा. हा आता काही इकडं हवा नाही लागत आता काय. पाय हळूहळू त्यांना चिडत नको जाशील हो. याच्या पुढं ना मी पप्पाच फिरू. बरं आहे. काहीच दिसत नाही. धुकं आहे सगळं याच्यामध्ये. जय महावीराय नमः. हात लावून ठेवले ग. हात लावायचं असतं पण. पिशवा. इतकं प्लेस आहे ना काही त्यामुळे हवा खूप आते काय. दीदी आणि दीदीचे पप्पा चालले पुढे. मी मागे मागे येते. हवामध्येच चालले. मग थांबून गेलो आम्ही पायऱ्यांवर. कारण दीदी वाटते पाऊस पण जरा कमी आहे. भरभर पडतोय. चला आम्ही खाली उतरलो आता. तर वरती बघा खूप स्ट्रेट होतं आणि प्रदक्षिणा घालून आलो आम्ही. तर हे जे डोंगर दिसतंय तुम्हाला तर त्याची एक प्रदक्षिणा घालायची असते. हे तुंगी आहे. मांगीला काही गेलो नाही. मांगी जास्त मोठा आहे म्हणजे मोठा राऊंड होतो त्याचा. हे जे दिसतंय तुम्हाला तर त्याचं पूर्ण गोल राऊंड मारला आम्ही आणि त्याच्यानंतर खाली उतरलो. दीदी नाहीच म्हणत होती पण तिला बळजबरी आम्ही केली आणि आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली. रिटर्न चाललो. मागीकडे जाण्याचा रद्द केला आम्ही कारण दीदी ऐकत नाही. दीदीला खूप भीती वाटते. थकली ती. भूक पण लागली तिला. तर आता चाललो. हे बघा पुढे चालले. इकडे बघा. ए काठी. दीदी काठी.
अयो पाय पडला डायरेक्ट. पाऊस पडला त्याच्या. रिटर्न खाली आलो आम्ही. तिकीट वगैरे जमा केले. बाकीचे म्हणजे कट करून देतात ते. दीदी नाहीच म्हणत होती. आता पाऊस पडतोय ना त्याच्यामुळे थोडंसं पुसट दिसतंय. दीदीला भूक पण लागली होती आणि दुसऱ्या ठिकाणी ना मांगीजवळ चढलोच नाही त्याच्यामुळे ना आता चाललो रिटर्न. बैस ग इकडनंच बैस नाही तिकडं नाही उघडला जाणार. आम्ही रिटर्न निघालो. दीदीला ना दीदी खूप थकली होती. तिला भूक पण आणि जेवण पण केलं नव्हतं खरं म्हणजे. कारण म्हटलं किती वेळ लागतो त्याच्यामुळे मग जेवण केलं की मग तिथे ना वरती चढलं गेलं नसतं म्हणून मग आम्ही जेवण केलं नव्हतं. आता कुठेतरी थांबून मग जेवण करू. डबा वगैरे करून आणला होता सकाळीच. आणि ही ऐकतच नव्हती. दुसऱ्या साईडला मांगीला जायला ऐकतच नव्हती. आम्ही तुंगीकडे गेलो होतो आणि आता चाललो रिटर्न. बघू आता पुढे आहे अजून वेळ तर शबरीधामला जायचं आहे. तिथलं पण वातावरण खूप छान आहे. इकडे इतका पाऊस पडतोय ना आणि शबरीधामला जास्तच पाऊस आहे त्याच्यामुळे ना तिकडचे पण लोक होते ते बोलत होते की पाऊस खूप आहे तिकडे. पण बघण्यासारखं ना हेच पावसाळाच चांगला असतो बघण्यासारखं. नाही तर मग उन्हाळ्यात कसं एवढं चांगलं वाटत नाही. आत्ताच खूप भारी वाटतं. तर चला आता निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. इकडनं असा व्ह्यू दिसतो बघा खालून एकदम मांगी आणि तुंगी. आम्ही इकडच्या साईडला गेलो होतो इकडे आणि तिकडे दीदी ऐकतच नव्हती. इकडे बघा हे पूर्ण आभाळी होऊन गेलं आहे पण वरती एकदम भारी वाटतं. अशा वरती एकदम म्हणजे इकडच्या साईडला जास्त सरळ पायऱ्या आहेत. इकडे जरा कमी आहेत आणि पायऱ्या पण कमी आहेत. पण इकडे जास्त मोठं आहे. लांबचा प्रवास होतो इकडनं आणि इकडनं कमी होतो. म्हणून मग आम्ही आता एकाच ठिकाणी फिरून आलो. तर चला आता रिटर्न. आता जास्त धुकं पडलेलं आहे वरती. आभाळ येऊन गेलेलं आहे. चला व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे पण बघायला छान वाटेल तुम्हाला. तर हा ट्रेकिंग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.